नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना? घरी राहा, सुरक्षित राहा आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या अकॅडमीचं सेशन पाहत चला. आज आपण महत्त्वपूर्ण टॉपिक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संबंधित संपूर्ण पार्श्वभूमी याचा अभ्यास करणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी आहे त्याची माहिती घेण्यापूर्वी आपण एक पाहून घेऊया की जगात सर्वप्रथम जी मध्यवर्ती बँक आहे त्या जगातील पहिल्या मध्यवर्ती बँकेची स्थापना जी आहे ती कधी झाली. तर जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक जी आहे ती स्वीडन रिस्क बँक ऑफ स्वीडन या बँकेला जगाची पहिली मध्यवर्ती बँक म्हणून संबोधले जाते, जिची स्थापना जी आहे ती 1656 मध्ये झालेली आहे. रिस्क बँक 1656. तर आपण आता परत भारताच्या मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बोलूया. तर भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक देशामध्ये त्या देशाचा कामकाज चालवण्यासाठी एक मध्यवर्ती बँक असते. तर भारताच्या मध्यवर्ती बँकेची संकल्पना जी आहे ती इंग्रज काळामध्येच आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला भेटते. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी जेव्हा आपल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये या संबंधीचा संपूर्ण उल्लेख आपल्याला केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रमुख व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वॉरन हेस्टिंग याने सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मागणी भारतामध्ये केली होती. भारतासाठी मध्यवर्ती बँक असावी अशी मागणी केली होती. तर या संबंधी 1924 मध्ये हिल्टन यंग नावाचं कमिशन जे स्थापन झालं होतं, त्या हिल्टन यंग कमिशनने RBI हे नाव सुचवलं होतं आणि त्यानुसार मग 33-34च्या केंद्रीय कायदेमंडळात 1933-34 मध्ये वास्तविक 34 मध्ये केंद्रीय ब्रिटिश रूलचा जो भारतीय केंद्रीय कायदेमंडळ होतं ब्रिटिश अधिपत्याखाली, तर त्या केंद्रीय कायदे मंडळामध्ये 6 मार्च 1934 ला भारतासाठी अशी एक मध्यवर्ती बँक स्थापन करावी अशा प्रकारची शिफारस मान्य केली गेली. कायदेमंडळाने मंजुरी मिळाली आणि परिणामस्वरूप वेलिंग्टनच्या कारकिर्दीत 1 एप्रिल 1935 पासून भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली आणि त्या बँकेला भारतामध्ये चलन निर्मितीचा एकाधिकार मक्तेदारी भारतामध्ये चलन निर्मिती करण्याचा एकाधिकार प्राप्त झाला. ज्यावेळेस ही बँक स्थापन झाली त्यावेळेस ह्या बँकेचं भागभांडवल 5 करोड होतं आणि ही खाजगी भागधारकांची बँक होती. 100 रुपये प्रति शेअर भागच्या भावाने ही बँक निर्माण केल्या गेली होती. भागभांडवल 5 कोटी रुपयाने प्रत्येक 100 रुपये दराने निर्मिती केल्या गेली होती व या बँकेचं त्यावेळेस मुख्यालय कलकत्त्याला केलं गेलं होतं. परंतु 1937 मध्ये हे मुख्यालय कलकत्त्यावरून मुंबईला आणलं गेलं. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई हे मुख्य 4 झोन हे आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संबंधी पाहू शकतो. तर मुख्यालय मात्र मुंबईला आहे. ते 37 ला हलवलं गेलं. ज्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यावेळेस पहिला गव्हर्नर होण्याचा मान पहिले गव्हर्नर सर्वांना माहिती आहे की पहिले गव्हर्नर अर्कल स्मिथ नावाचा व्यक्ती होता. परंतु प्रश्न निर्माण होतो
हे पहिल्या वेळेस दोन उपगव्हर्नर होते, डेप्युटी गव्हर्नर होते. ते डेप्युटी गव्हर्नर कोण होते? तर डेप्युटी गव्हर्नर जे होते, उपगव्हर्नर जे होते ते टेलर आणि सिकंदर या दोन व्यक्तींना उपगव्हर्नर बनवण्यात आलं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जेव्हा स्थापन झाली तेव्हा ही बँक फक्त भारतापुरती मर्यादित होती. म्हणजे हा जो भारत आपला होता त्यावेळेस अशा प्रकारच्या भारतासाठी निर्माण केल्या गेली होती. परंतु 1935च्याच कायद्यानुसार हा म्यानमार धम्मदेश भारतापासून वेगळा झाला आणि परिणामस्वरूप भारतापासून स्वतंत्र वेगळा बनल्याच्या कारणामुळे 37 मध्ये प्रत्यक्षात हा वेगळा जरी झाला तरी पण 5 जून 1942 पर्यंत ब्रह्मदेशच्या चलन निर्मितीचं नियंत्रणचं काम भारताच्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाहिलं. ब्रह्मदेशच्या चलन नियंत्रणाचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाहिलं आणि तरी सुद्धा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ब्रह्मदेशची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कामकाज पाहिलं. आणि भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला आणि पाकिस्तान हा देश भारतापासून वेगळा बनला तर तेव्हा पाकिस्तानसाठी कोणती मध्यवर्ती बँक नव्हती. म्हणून पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा 30 जून 1948 पर्यंत भारताच्या मध्यवर्ती बँकेने हे पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहिलं. म्हणजे तुम्ही इमॅजिनेशन करू शकता की अशी एक 5 रुपयाची 2 रुपयाची नोट आहे आणि इथे लिहिलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खाली गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान आणि इथे इंग्लंडच्या राणीचं चित्र. त्यावेळेस पाकिस्तानमध्ये इंग्लंडच्या राणीचं चित्र वापरलं जात होतं. अशा प्रकारची नोट आपल्याला ऐतिहासिक नोट 1948 पर्यंत 30 जून पर्यंत प्रदर्शित झालेली पाहायला मिळते. आणि हे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती त्यावेळेस त्या रिझर्व्ह बँकेचं जे चिन्ह होतं ते पामचे झाड होतं. पामचे झाड सोबत सिंह आणि 2 मोहर अशा प्रकारचं हे भारताच्या RBIचं चिन्ह होतं. आणि अशी भारताची RBI ही एस्टॅब्लिश केल्या गेली. केंद्रीय ब्रिटिश उल्लामध्ये मंजुरी भेटल्यानंतर ही भारतामध्ये अंमलात आली आणि मग भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतामध्ये भारताच्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एक स्वतंत्र भारतीय बँक असावी अशी संकल्पना ज्यावेळेस श्री देशमुख यांच्या मतानुसार मांडल्या गेली. मग भारतामध्ये ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ही जी प्रायव्हेट भागधारकांची बँक होती तिला अधिग्रहित करण्याची प्रक्रिया करायला सुरुवात केल्या गेली. आणि त्यासाठी भारतामध्ये 1948 मध्ये स्वतंत्र भारताच्या पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचा कायदा 1948 चा मांडला गेला आणि त्या परिणामस्वरूप 1948 चा कायदा हा 1 जानेवारी 1949 ला लागू झाला व या दिवसापासून भारताची मध्यवर्ती बँक ही केंद्र व राज्य यांची बँक, बँकांची बँक, सरकारची बँक म्हणून कार्य करायला हिला संपूर्णपणे अधिकार दिला गेला. कारण त्या बँकेचं राष्ट्रीयकरण करून सर्व बँकांची आई म्हणून हिला बनवल्या गेलं आणि यानुसारच हिला बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार 1949 च्या कायद्याने प्राप्त झाला. त्याचप्रमाणे सर्व भारतातील बँकांचं ऑडिटिंग करण्याचा अधिकार प्राप्त झाला. सर्व बँकांचं विलिनीकरण करण्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसंच कोणती विदेशी शाखा भारतामध्ये असेल किंवा स्थापन करायची असेल त्या संबंधीचे सर्व अधिकार हे RBIला या 1949 च्या कायद्याने प्राप्त झालं. मग प्रश्न पडतो की तर खासगी भागधारकांची होती 5 करोड भाग भांडवल होतं तर भारत
सरकारने काय केलं, या 5 करोड भांडवलाच्या बदल्यात 5.54 करोड भांडवल परत देऊन ही पूर्ण बँक सरकारची अधिग्रहित केली. आजही आरबीआयचे भांडवल हे एवढंच आहे, कारण भारत सरकारने कधीही आपले शेअर विक्रीसाठी काढलेले नाही, आरबीआयचे शेअर विक्रीसाठी काढलेले नाही. अशा प्रकारे ही भारताची आरबीआय एस्टॅब्लिश झाली. तर यावर नियंत्रण ठेवायला एक गव्हर्नर असतो, एक गव्हर्नर, 4 उप म्हणजे डेप्युटी गव्हर्नर भारतामध्ये निर्माण केले जातात. त्याप्रमाणे 16 संचालक मंडळ असतात, 16 संचालक मंडळ आणि 4 स्थानिक जी मंडळे आहेत ती आहेत भारताच्या आरबीआयच्या मध्ये. एक गव्हर्नर, 4 उपगव्हर्नर अशा प्रकारची निर्मिती केल्या जाते. हा गव्हर्नर जो असतो याचा कार्यकाल हा सुरुवातीला 3 वर्षाचा असतो, त्याला परत नियुक्ती केल्या जाऊ शकते. राष्ट्रपती मार्फत ती नियुक्ती केल्या जात असते. अशा प्रकारे 1 एप्रिल 1935 ला स्थापन झाली आणि 1 जानेवारी 1949 ला भारताची पहिली राष्ट्रीयकृत होऊन बँकांची बँक बनली. आणि ह्या कायद्यासाठी ज्या व्यक्तीचा हातभार होता तो म्हणजे सी.डी. देशमुख. हा व्यक्ती जो स्वतंत्र भारतामध्ये पुढे मग आरबीआयचा गव्हर्नर बनण्याचा मान ज्या व्यक्तीला भेटला तो म्हणजे सी.डी. देशमुख. आणि यानुसार जी भारताची आरबीआय आहे त्या आरबीआयने आपलं आर्थिक वर्ष हे 1 जुलै ते 30 जून हे स्वीकारलेलं आहे. आरबीआयचं वर्ष 1 जुलैला सुरू होते, परंतु भारताचं जे आर्थिक वर्ष म्हणतो आपण ते 1 एप्रिलला सुरू होते. हे कन्फ्युजन डोक्यातून थोडा क्लिअर करून घ्यायचं. अशा प्रकारची भारतामध्ये आरबीआय एस्टॅब्लिश केली गेली. तर अर्कल स्मिथ पहिले बनले, सी.डी. देशमुख भारतीय पहिले बनले. त्यानंतर भारतामध्ये यामध्ये सर्वाधिक महिला आल्या असतील तर आतापर्यंत महिला गव्हर्नरपर्यंत पोहोचली नाही, परंतु उपगव्हर्नर मात्र भारतामध्ये या आरबीआयच्या उपगव्हर्नर पदापर्यंत महिला पोहोचली आहे. तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की के उदेशी ही 2003 मध्ये भारताच्या आरबीआयची बनलेली प्रथम उपगव्हर्नर जी आहे. आजपर्यंत 3 महिला या आरबीआयच्या उपगव्हर्नर बनल्या आहेत. श्रीमती श्यामला, त्याचप्रमाणे उषा थोरात या उपगव्हर्नर बनलेल्या आहेत. चला मग आणखी पुढे वळूया. तर आपण आता वळूया आरबीआयच्या कार्यासंबंधी. तर तत्पूर्वी आणखी यानंतर 3 गोष्टी ह्या आरबीआयमध्ये आणखी वाढवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये बदल झालेला आहे. त्या 3 घटक आपण बघून घेऊया. त्यानंतर मुख्य म्हणजे आरबीआयची जी कार्य आहेत त्या कार्याकडे आपण वळणार आहोत. तर आपण त्यापूर्वी बघूया की आरबीआय मध्ये एक मौद्रिक धोरण समिती स्थापन केली गेली आहे. 2003 पासून याची आपल्याला स्थापना पाहायला भेटते. 2003 आय थिंक 2013 आहे ती. 13 मध्ये ही आरबीआय मध्ये एक समिती आहे. आरबीआयचं मौद्रिक धोरण ठरवण्याकरता, त्याच्यावर विचार-विनिमय करण्याकरता ही मौद्रिक धोरण समिती निर्माण करण्यात आली आहे. हिची मागणी B.N. श्रीकृष्ण समितीने केली होती की अशा प्रकारची एक मौद्रिक धोरण समिती असावी, अशा प्रकारचा विचार त्यामध्ये मांडला गेला होता. त्यानंतर बँक बोर्ड ब्युरो हे 2016 मध्ये आणखी एक नवीन घटक आरबीआय मध्ये समाविष्ट केला गेला आहे. त्याची मागणी P.J. नाईक समिती यांनी या संबंधीची मागणी केली होती. बँक बोर्ड ब्युरो 2016 P.J. नाईक समिती यांनी ही मागणी केली होती. त्याचप्रमाणे 2017 मध्ये
एक नवीन पद हे आरबीआय मध्ये टाकण्यात आलं आहे. ते पद म्हणजे CFO. CFO F म्हणजे फायनान्स. 2017 मध्ये हे फायनान्शियल ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर नावाचं नवीन पद निर्माण केलं गेलं आहे. आणि त्यानुसार भारतामध्ये पहिला महिला मान हा जो आहे तो सुधा बालकृष्णन या CA लेवलच्या व्यक्तीला, महिलेला प्राप्त झालेला आहे. या 3 गोष्टी पेपरला सध्या महत्त्वपूर्ण समित्यांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळू शकते. मौद्रिक धोरण समिती, बँक बोर्ड ब्युरो आणि CFO सुधा बालकृष्णन. बँक बोर्ड ब्युरो 16, PJ नायक समिती आणि मौद्रिक धोरण समितीची निर्मिती 13 मध्ये केली गेली. त्याची मागणी श्रीकृष्ण समितीने केली होती. तर आता आपण बोलूया आपल्या मुख्य घटकाकडे, ते म्हणजे आरबीआयची कार्य. आपण आरबीआयला जी कार्य आहेत ती शॉर्ट स्वरूपात घेऊया, जी महत्वाची आहे त्यानुसार घेऊया. जसं आपल्याला एक्झाम्स मध्ये विचारले जाते त्याप्रमाणे घेऊया. तर आरबीआयची कार्ये जी पाहिली तर त्यामध्ये आपण मुख्य कार्य, एक बँकांची बँक. आरबीआय ही बँकांची बँक, मदर बँक ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम. मदर बँक ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम आहे म्हणजे काय, तर भारतामध्ये कोणती बँकेला नवीन शाखा उघडायची असेल, कोणत्याही कंपनीला आपल्या नावापुढे बँक शब्द लावायचा असेल, कोणत्याही बँकेला आपल्या शाखा विस्तार करायचा असेल, कोणत्या बँकेला आपल्या बँकेमध्ये रिक्रुटमेंट करायचे असतील, ट्रेनिंग द्यायचं असेल, तर या संबंधीचे जेवढे काही निर्णय आहेत ते सर्व निर्णय हे आरबीआयला विचारल्याशिवाय घेता येत नाही. म्हणून तिला बँकांची बँक असं संबोधल्या जाते. ज्याप्रमाणे आपण लहान असताना आईपासून सर्वांगी परवानगी घेतो आणि त्यानंतरच कोणतेही कृत्य करतो, त्याप्रमाणे सर्व परवानगी या बँकांना त्या आरबीआय कडून घ्यावी लागते. बँकांची बँक तसंच ही सरकारची बँक आणि राज्य सरकारची बँक, भारत सरकारची बँक आणि राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. एक डोक्यात असू द्या, आरबीआय मध्ये आपण आपले खाते उघडू शकत नाही. नाहीतर जसा जनधनचं खातं उघडायला आरबीआय मध्ये आपल्याला खातं उघडता येत नाही. आरबीआय हे बँकांसाठी आहे, सरकारसाठी आहे. त्यामध्ये फक्त सरकारची खाती असतात आणि बँकांची खाती असतात. तर बँकांची खाती त्यामध्ये असतात आणि सरकारची खाती त्यामध्ये असतात. तर सरकारची बँक म्हणून ज्या ठिकाणी भारत सरकारला गरज पडेल तेव्हा सल्ला देणे, मदत करणे, सरकारचा पैसा सांभाळणे, त्याचं विनियोजन करणे, भारत सरकार विदेशामध्ये काही बॉन्ड, सिक्युरिटीज परचेस करत असेल लॉंग टर्मच्या, तर त्या सांभाळणे, त्या संबंधी अहवाल तयार करणे, हे सर्व कार्य आणि घटक राज्याने परवानगी दिली असेल तरच त्यांची बँक सुद्धा म्हणून कार्य करते. उदाहरणार्थ सिक्कीम राज्याची आरबीआय हे बँक म्हणून कार्य करत नाही. बाकी इतर राज्यांची मात्र बँक म्हणून कार्य करते. सरकारची बँक, बँकांची बँक. त्यानंतर अंतिम ऋणदाता म्हणजे जेव्हा सरकारला पैशाची गरज पडते त्यावेळेस. त्यानंतर भारतामध्ये एवढ्या काही अदर बँका आहेत, तर तत्काळ पैशाची गरज पडली, काही गरज असली तर अंतिम शेवटचा पर्याय म्हणून आरबीआय कडे पाहिल्या जाते अंतिम ऋणदाता. ज्याप्रमाणे आईकडे काही साठवणूक केलेला पैसा असतो आणि वडिलांना किंवा आपल्याला अचानक पैशाची गरज पडते तेव्हा आपण सर्वात पहिले आईकडे धाव घेतो, कारण तिच्याकडे कुठून काही ना काही साठवणूक करून ठेवलेली असते. तशा प्रकारचं अंतिम ऋणदाता म्हणून आरबीआय हे कार्य करते. त्यानंतर भारतात येणारा जेवढा काही परकीय पैसा आहे, जेवढं काही परकीय चलन आहे ते सांभाळणे, त्याचं विनियोजन करणे, त्याची परवानगी देणे, ते एक्सचेंज करून देणे. कोणी भारतामध्ये येत असेल तर त्याला बदलून भारतीय पैसा, विजय झाला असेल तर बदलून डॉलर, येन या स्वरूपात बदल करून देणे व त्यासंबंधी SBI ला परवानगी देणे, हे सर्व कार्य हे आरबीआयचं असते. त्यानंतर निरसन गृहाचं कार्य सुद्धा आरबीआय करत असते. निरसन गृह म्हणजे अलग अलग बँकांचे अलग अलग चेक हे अलग अलग बँकांमध्ये जमा होत असतात. माझं खातं SBI मध्ये आहे, समोरच्या व्यक्तीचं खातं, तुमचं खातं HDFC मध्ये आहे, मी तुम्हाला SBI चा चेक देईल
तुम्ही तुमचं खातं HDFC मध्ये आहे, तुम्ही ते खातं ते चेक घेऊन HDFC मध्ये लावाल, तुम्हाला HDFC पैसा देतो, HDFC बँक पैसा देते, पण माझं खातं तर डिडक्ट होते SBI मधून, मग HDFC SBI कडून वसूल करते. हे वसूल करण्यासाठी दर महिन्याला एका विशिष्ट तारखेला ते एका ज्या खोलीमध्ये बसून, एका गृहामध्ये बसून जे काही शोधन करतात, जे काही निरसन करतात, अशी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला निरसन प्रक्रिया असं म्हणतात. हे मुख्यतः RBI मार्फत केले जाते. जिथे RBI उपलब्ध नसते तिथे RBIच्या नावाने SBI अशा प्रकारचं निरसन गृहाचं कार्य हे करत असते. त्यानंतर महत्त्वपूर्ण कार्य ते म्हणजे भारतामध्ये मुद्रा निर्गमित करणे, म्हणजे एकदम आपल्या गावरान भाषेत म्हटलं तर नोटा छापण्याचा अधिकार जो आहे तो भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्राप्त झालेला आहे. आता नोटा छापण्यासंबंधीची काही गोष्टीमध्ये थोडंसं बघून घेऊया. तर जेव्हा भारतामध्ये इंग्रज होते त्यावेळेस इंग्रजच्या कालावधीमध्ये म्हणजे 1926 पासून तर स्वातंत्र्य भेटल्यानंतरही 1957 पर्यंत भारतामध्ये नोटा छापण्यासंबंधी जी पद्धत होती ती प्रमाण निधी पद्धत वापरल्या जात होती. प्रमाण निधी पद्धत. जगामध्ये नोटा छापण्याचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी 1926 ते 27 पर्यंत भारत प्रमाण निधी पद्धत वापरत व 1957 पासून भारताने जी आहे जी मिनिमम फिड्युशियरी सिस्टीम चा स्वीकार केलेला आहे. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम, मिडल रिझर्व्ह सिस्टीम म्हणजे ज्याला म्हणू शकतो आपण किमान मर्यादाचा वापर केला आहे. अशा प्रकारे आणखी 2 पद्धती आहेत, फिड्युशियरी सिस्टम आणि मॅक्सिमम फिड्युशियरी सिस्टम. त्यानंतर रेशो मेथड आणि मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. या 4 मेथड जगामध्ये नोट छापताना वापरल्या जातात. तुम्ही म्हणसाल की भारत सरकार सध्या लॉकडाऊन मध्ये पैशाची गरज आहे, अडचण आहे, मग भारत सरकार पैशाला नोटचा छापका नाही, मग नाशिकला आहे, देवासला आहे, हैदराबादला आहे, कलकत्त्याला आहे, मद्रासला आहे, मुंबईला आहे, मग घ्या फटाफट नोटा छापा आणि दर प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे पाठवून द्या, प्रॉब्लेम सॉल्व. असं नसतं. हे चालवायचं आहे. तो की आपल्या गावरान अर्थव्यवस्था नाही, आपला दिमाग नाही येतो की आपल्या मनातील आपण ते बोलून घेऊ. त्याला काही मेथड असते, काही पद्धती असतात. तर असं केलं तर जगा भारतामध्ये अफाट जे तेजी आहे, इन्फ्लेक्शन आहे ते येऊन जाईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्था जी आज जेवढी कोलमडली आहे त्याच्या लाखो पटीने जास्त ती कोलमडून जाईल. म्हणून सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणून नोट छापताना भारत ज्या पद्धतीचा वापर करतो ते पहा. तर कशा प्रकारे नोट छापण्याची पद्धत भारत सरकार हा वापरत असतो. तर तेव्हापर्यंत प्रमाण निधी पद्धत होती. ती प्रमाण निधी पद्धत ही 40% होती. म्हणजे भारताला 100 रुपयाची नोट छापायची असेल तर 40 रुपयाचं भारताला गोल्ड हे रिझर्व्हवर ठेवावं लागत होतं. हे शक्यतोवर IMFच्या नावाने रिझर्व्हवर ठेवल्या जाते. ती पद्धत म्हणजे प्रमाण निधी पद्धत. परंतु इतकं गोल्ड भारतामध्ये उपलब्ध होणं मुश्किल आहे. भारत हा विकसनशील देश आहे. म्हणून मोस्ट ऑफ विकसनशील देश जगामध्ये जी आहे ती जी पद्धत जगामध्ये वापरतात ती पद्धत म्हणजे मिनिमम रिझर्व्ह फिड्युशियरी सिस्टम, म्हणजे किमान एक मर्यादा ठरवली जाते. ती भारताने किमान मर्यादा 200 करोडची ठरवलेली आहे. मग या 200 करोडमध्ये काय करतो भारत, तर भारताने 115 करोडचं गोल्ड आणि व्हॅल्युएबल मेटल आणि 85 करोडच्या ज्या प्रतिभूती आहेत, बॉन्ड, सिक्युरिटीज आहेत, अशा ठेवून 200 करोड रुपये भारत रिझर्व्ह ठेवतो. आणि मग त्या अनुषंगाने तशा नोटांची गरज पडेल, जेवढ्या नोटांची गरज पडेल तेवढ्या नोटा ह्या निर्गमित करीत असतो. ही पद्धत भारताने 1957 पासून स्वीकारलेली आहे. जगातील मोस्ट ऑफ अविकसित देश जे आहेत ते या पद्धतीचा वापर करतात. तर अमेरिकन सारखे जे विकसित देश आहेत ते प्रमाण निधी या पद्धतीचा वापर करतात. प्रमाण निधी पद्धत भारताने 57 मध्ये सोडली आणि मिनिमम रिझर्व्ह सिस्टम या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या पद्धतीनुसार भारतामध्ये RBIला नोटा छापण्याचा अधिकार प्राप्त आहे. यामध्ये मग 2 प्रकारची आपल्याला पद्धती पाहायला भेटतात. तर ती मध्ये एक म्हणजे 1 रुपयाची नोट आणि बाकी 2 रुपयाच्या वरील ज्या करन्सी आहेत त्या आपल्याला पाहायला भेटतात. माहिती आहे का तुम्हाला, हे जे चिन्ह मी काढलं
हे रुपीचं चिन्ह हे भारताने 2010 मध्ये स्वीकारलेलं आहे. उदय कुमार नावाच्या व्यक्तीने हे चिन्ह तयार केलं होतं आणि 2010 पासून भारत हे रुपयाचं चिन्ह स्वीकारतोय. लक्षात असू द्या. तर बघा परत आपल्या पॉईंटवर येऊया. 1 रुपयापर्यंतची जी नोट असते आणि जे कॉईन असतात ते 1 रुपयाची नोट आणि कॉईन हे भारत सरकार निर्गमित करीत असतो, भारत सरकार काढत असतो आणि याच्यावर भारत सरकारच्या वित्त सचिवाची सही असते. 1 रुपयापर्यंतची नोट ही केंद्र सरकार मार्फत निर्गमित केल्या जाते. भले ते छापण्याचं काम आरबीआयच करते आणि सर्क्युलेट करण्याचं काम आरबीआयच करते, परंतु प्रसिद्ध करण्याचं काम हे भारत सरकार करत असते आणि कॉईन सुद्धा भारत सरकार करत असते. आणि 2 रुपयापासून वर तर भारतामध्ये 5,000 रुपयापर्यंतच्या नोट ह्या इश्यू केल्या जाऊ शकतात. होय, भारतामध्ये पूर्वी 5,000 रुपयाची सुद्धा नोट होती. जेव्हा आपण नोट आणि करन्सीचा अभ्यास करू, जेव्हा आपण कॉईन पैसा म्हणजे काय ते पाहू, त्यावेळेस त्याचा अभ्यास करणार आहोत. तर 2,000 रुपयावरून 2 रुपयावरून तर 5,000 रुपयापर्यंतची डॉमिनियन भारतामध्ये निर्माण केल्या जाऊ शकते. जो आकडा सध्या 2000 ची नोटी सर्वात मोठी नोट आपल्याला पाहायला भेटते. तर आणखी बारीक पॉईंट मध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही 50 पैशाचा कॉईन हा एखाद्या दुकानदाराला देऊन राहिले असाल तर तुम्ही त्याला जास्तीत जास्त 10 रुपयाचे 50 पैशाचे कॉईन देऊ शकता, त्याच्यापेक्षा वर नाही, अशा प्रकारचा कायदा आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही 1 रुपयाचे किंवा 1 रुपयाच्या वरील कॉईन देत असाल तर जास्तीत जास्त दुकानदाराला तुम्ही 1,000 रुपयाचे कॉईन देऊ शकता, त्याच्यापेक्षा वर नाही. हा सुद्धा आरबीआयच्या ऍक्ट नुसार एक कायदा आहे. म्हणजे कोणाला किती कॉईन तुम्ही देऊ शकता किंवा स्वीकारू शकता. तर 50 पैशाचे जे शेवटचं सध्या भारतामध्ये चलन आहे सर्वात खालचं ते 50 पैशाला मोजल्या गेलेलं आहे. तर 50 पैशाचे 10 रुपयाचे आणि बाकी एक वस्तू आहेत 1,000 पर्यंतचे. आणि भारतामध्ये जास्तीत जास्त 1,000 रुपयापर्यंतचं कॉईन हे निर्माण केल्या जाऊ शकते. ही आहे भारताची कॉईन आणि नोटा निर्गमित करण्याची भारतामधली पद्धत. तर ह्या पुढच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आरबीआयचे मोस्ट इम्पॉर्टंट कार्य, ते म्हणजे पतनियंत्रण. आरबीआय पतनियंत्रण कशा प्रकारे करते हे आणखी पाहत असताना आपण आरबीआय जे काही आकडे प्रसिद्ध करते त्यांचे जे वार्षिक, मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक जे प्रसिद्ध करते तो एक चार्ट आपण बघून घेऊया. त्यानंतर आपण याला थांबूया. इम्पॉर्टंट चार्ट आहे जोड्या येऊ शकतो. तर आरबीआयचं वार्षिक जे डाटा प्रसिद्ध होतो त्याला रिपोर्ट करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स असं म्हटलं जाते. त्यानंतर त्रैमासिक 3 महिन्याचा जो डाटा आरबीआय प्रसिद्ध करतो त्या डाटाला बँकिंग स्टॅटिस्टिक, बँकिंग स्टॅटिस्टिक या नावाने प्रसिद्ध केल्या जाते. तर दर महिन्याला आरबीआय जे प्रसिद्ध करते त्याला आरबीआय बुलेटिन संबोधले जाते. आरबीआय बुलेटिन मासिक स्वरूपाला आरबीआय बुलेटिन प्रसिद्ध करते. त्यानंतर साप्ताहिक सुद्धा आरबीआय हे दर 7 दिवसाला आपलं प्रसिद्ध करते, त्याला स्टॅटिस्टिक इम्प्लिमेंट या नावाने आरबीआय संबोधते. अशा प्रकारे आरबीआय जे आहे ते आकडेवारी प्रसिद्ध करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची 4 प्रकारची आणि याच्यामध्ये आणखी घटक प्रसिद्ध करत असतो. तर यामध्ये आपण बघितलं वार्षिक स्वरूपात काय करतो तर रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स 3 महिन्याचं बँकिंग स्टॅटिस्टिक, त्यानंतर महिन्याला आरबीआय बुलेटिन, तर साप्ताहिक मध्ये स्टॅटिस्टिक
इम्प्लिमेंट प्रकारचं प्रसिद्ध करत असते। अशा प्रकारे आपण आज आरबीआय कशा प्रकारे इम्प्लिमेंट झाली आणि आरबीआयचे जे सामान्य कार्य आहेत ते कार्य बघितले। लक्षात असू द्या, आपण आरबीआय मध्ये आपलं अकाउंट ओपन करू शकत नाही, त्यामध्ये सरकारची खाती असतात, भारत सरकारची आणि इतर बँकांची आणि राज्य सरकारची खाती असतात। भारताचं जगामध्ये IMF, वर्ल्ड बँक आणि ज्या वित्तीय संस्था आहे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याचं काम कोण करते, तर ते आरबीआय करत असते। उद्या आपण एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक, याचा पुढचा पार्ट म्हणजे आरबीआयची पतन नियंत्रणाची जी कार्य आहेत ती कार्य अभ्यासणार आहोत। म्हणजे आरबीआय, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट या संबंधित संकल्पना आहेत त्या पाहणार आहोत आणि त्यानंतर मग इतर बँकांचा इतिहास आपण पाहणार आहोत। ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया। घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपलं चॅनल टार्गेट अकॅडमी हा कोड इतरांना जे गरजू आहेत त्यांना सबस्क्राइब करायला सांगायला आणि लाईक करायला सांगायला विसरू नका। तशाप्रमाणे आपल्या क्लासचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके, आपण जे काळजीपूर्वक ऐकत आहात आणि त्यासंबंधी मला सूचना देत आहात त्या सर्व सूचना देणाऱ्यांचे, मला माहिती कळवणाऱ्यांचे खूप खूप आभार। अशाच प्रकारचं आपलं सहकार्य असू द्या। या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण आपले हे जे विषय आहेत ते पूर्णपणे कंप्लीट करू। आपण भावी अधिकारी बनणारच अशी अपेक्षा ठेवूया आणि भावी अधिकारी बनण्यापर्यंत अशा प्रकारचा अभ्यास चालू राहू द्या। अभ्यास करत राहा, घरी राहा। धन्यवाद।